तर मित्रांनो, ही जी घटना आहे, ही घटना तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही पण म्हणताल, की खरंच मुली अशा करू शकतात? तर ही घटना आहे पुण्याची. पुण्यामध्ये एक सुबादा नावाची मुलगी एका आय-टी कंपनीमध्ये जॉब करत होती आणि त्याच कंपनीमध्ये एक कृष्णा नावाचा मुलगा राहत होता. तो पण तिच्यासोबतच काम करत होता. पण तो वेगळ्या डिव्हिजनमध्ये होता. त्यांची मैत्री तशी 2022 पासून होती. पण मैत्रीमध्येच मैत्रीच्या विश्वासावर जो कृष्ण असतो तो सुबादाला काही पैसे देतो. जवळ-जवळ 4 ते 5 लाख रुपये तो सुबादाला देतो. सुबादा ही त्याला कारण सांगते, की माझे वडील आजारी आहे आणि त्यांच्या ऑपरेशनसाठी मला पैशाची तात्काळ गरज आहे. त्यामुळं जो कृष्ण असतो तो विश्वास ठेवून सुबादाला पैसे देतो. पण घडतं असं, की जो कृष्ण असतो तिचे वडील आजारी असल्यामुळं सुबादाचे तो काही पैसे मागत नाही. पण एक दिवस होतं असं, की कृष्णाला सुबादाचे वडील भेटतात आणि भेटल्यानंतर सुबादाचे वडील सांगतात, की माझं कुठलंही ऑपरेशन झालं नाही. कृष्ण जेव्हा सुबादाच्या वडिलांना ठणठणीत बघतो फिरताना, तेव्हा त्याला अत्यंत राग आलेला असतो. तो सुबादाच्या वडिलांना विचारतो, की तुम्ही आजारी होतात का? तुमचं ऑपरेशन झालं होतं का? सुबादाचे वडील बोलतात, की नाही, माझं कुठलंही ऑपरेशन झालं नाही आणि आम्ही कुठलीही पैशाची मला गरज नव्हती. ते ऐकल्यानंतर कृष्णाला खूप राग येतो. तो आधी तर सुबादाला विचारतो, की कुठं आहे? काय आहे? त्यानंतर सुबादा बोलते, मी कंपनीमध्ये आहे. कृष्णाला अत्यंत खूप राग आलेला असतो. तो सुबादाला बोलतो, की माझे पैसे मला परत दे. पण सुबादा काही पैसे द्यायला तयार नव्हती. जवळजवळ कृष्णाचे 4 लाख रुपये सुबादाकडे होते. कृष्णा तिला वारंवार पैसे मागत होता. कृष्णाच्या आधीच डोक्यामध्ये एक खटका बसलेला असतो, की सुबादाने माझ्याकडून खोटं बोलून माझ्याकडून पैसे घेतले. त्यातल्या त्यात जो कृष्णा असतो तोच एका कंपनीपुढं सुबादाला अडवतो आणि विचारतो, की माझे पैसे कुठे आहे? पण जी सुबादा असते ती कृष्णाकडे बघून हसते. कृष्णा पण हसतो आणि तो एकच बोलतो, की माझ्या पैशाचं काय केलं? मला माझे पैसे पाहिजे. त्यानंतर जी सुबादा असते ती काहीही बोलत नाही. ती बोलते देते. पण कृष्णाला खूप राग येतो. खूप वेळेस तो पैसे मागतो. त्याच रागातून जो कृष्ण असतो तो कोयत्याने सुबादावर वार करतो आणि एका वारामध्ये जी सुबादा उभी होती ती खाली पडते. आजूबाजूचे जे कामगार असतात, कर्मचारी असतात ते बघत असतात. काही जण व्हिडिओ शूटिंग काढत असतात. पण कुणीही सुबादाच्या मदतीला येत नाही. त्या ठिकाणी जेव्हा अचानक लोक थोडेसे पुढं येतात, त्यानंतर कृष्णाला थोडंसं बाजूला करतात. तेवढ्यात तिथं जो कृष्ण असतो तिथून पसार होतो वार करून. पसार झाल्यानंतर तिथं जी सुबादाची बहीण असते ती कृष्णाविरोधात तक्रार दाखल करते. तिथं पोलीस पण येतात आणि आल्यानंतर जेव्हा चौकशी करतात कशातून काय झालं, तेव्हा पोलिसांना समजतं, की सुबादाने कृष्णाकडून जवळजवळ 4 लाख रुपये घेतले होते आणि तेच पैशाची मागणी कृष्णा करत होता. पण सुबादा काही द्यायला तयार नव्हती. जी सुबादाची बहीण असती ती कृष्णावर केस दाखल करते. केस दाखल केल्यानंतर जो कृष्ण असतो त्याला पोलीस ताब्यामध्ये घेतात आणि चौकशीला सुरुवात करतात. कृष्णाची जेव्हा पोलीस चौकशी करतात तेव्हा कृष्णा सांगतो, की मला तिला फक्त अद्दल घडवायची होती. मला तिला जास्त मारण्याचा माझा विचार नव्हता. पण होतं असं, ज्यावेळेस कृष्णा एक वार करून तिथून पसार होतो त्यावेळेस स्थानिक जे लोक असतात तिला हॉस्पिटलला घेऊन जातात. घेऊन गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी 6च्या सुमारास त्या ठिकाणी सुबादाचा जीव जातो. आणि त्यानंतर पोलिसांनी पण कृष्णाला पकडतात. पकडल्यानंतर जेव्हा पोलीस पूर्ण चौकशी करतात तेव्हा कृष्णा सगळं काही पोलिसांना खरं सांगतो. त्यानंतर पोलीस जेव्हा कृष्णाला विचारतात असं का केलं, कृष्णा सांगतो, की मला जवळजवळ माझा मारण्याचा तिला काहीही हेतू नव्हता. मला फक्त तिला अद्दल घडवायची होती. ती माझ्यासोबत खोटं बोलली आहे. त्यानंतर जो कृष्ण असतो त्याला पोलीस आतमध्ये टाकतात, जेलमध्ये टाकतात आणि त्याला काही वर्षाची शिक्षा होते. तर मित्रहो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही एक सत्य घटनेवर आधारित स्टोरी होती. जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.